पुणे शहरात हिट अँड रन अपघातांचं सत्र अजूनही सुरूच आहे। रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुण्याच्या वाघोली परिसरात भरधाव वेगानं आलेल्या एका डंपरनं फुटपाथवर शांतपणे झोपलेल्या 9 जणांना निर्घृणपणे चिरडलं। या भयानक अपघातामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून त्यामध्ये 2 लहान मुलांचाही समावेश आहे, तर बाकी 6 जखमींपैकी तिघांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याची माहिती समोर येते। तर डंपर चालक हा दारूच्या नशेत असल्याची माहिती मिळत असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या। तर त्या ठिकाणी नेमकं काय घडलं हे मृत झालेल्या चिमुरड्यांच्या वडिलांनी सांगितलंय की रात्री 1 ते 1:30च्या सुमारास हा अपघात घडला। आम्ही सगळे गाढ झोपेत होतो। अचानक डंपरचा जोरदार आवाज आला आणि आम्ही खाडकन उठलो। समोरचं दृश्य पाहून आम्हाला काही सुचेच ना। आम्ही जागेवरून उठून मदत करेपर्यंत सगळा खेळ खल्लास झाला होता। 3 जण तर जागीच ठार झाले होते। रुग्णालयापर्यंतही पोहोचता आलं नाही। इतर जखमींना कसं बसं रुग्णालयात नेलं, पण माझ्या मुलांचा जीव काही वाचू शकला नाही। ते एवढे जखमी झाले की रुग्णालयात पोहोचेपर्यंतच त्यांचा श्वास थांबला होता। असं सांगताना त्या पित्याचे हृदय पिळवटून निघालं होतं।